यंदा एक मोठी बातमी। आरोपी साकीब नाचनचा मृत्यू झालाय। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल मधला तो आरोपी आहे। गेल्या वर्षी साकीब नाचनला एनआयए कडून अटक करण्यात आली होती। दिल्लीत उपचारादरम्यान साकीब नाचनचा मृत्यू झालाय। आताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। साकीब नाचनचा मृत्यू झालाय। गेल्या वर्षी साकीबला एनआयएने अटक केली होती। दिल्लीत त्याच्यावर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय माहिती मिळते? नक्कीच काही दिवसांपूर्वी साकीब नाचनला ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता आणि त्यानंतर त्याला तिहार जेलमधून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं। गेले काही दिवस तो अत्यवस्थ असल्याची माहिती होती। व्हेंटिलेटरवर देखील त्याला ठेवण्यात आलं होतं आणि आज अखेर त्याला मृत घोषित करण्यात आलंय। डिसेंबर 2023 मध्ये आयसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी पडघा येथून साकीब नाचनला अटक करण्यात आली होती। तेव्हापासून तो कारागृहात होता, एनआयएच्या कोठडीमध्ये होता आणि आज आपण बघतोय की जवळपास 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर आज अखेर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। ठीक, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सचिन। तर साकीब नाचनला काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाला, त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।